their contribution to world of the mathematics. At an early age of 12, he invested his own method of solving quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. He also gave the unforgettable contribution in the analysis, game theory and the infinite series. Ramarjun enjoyed finding sum of power 1729 is the number he discovered, especially his number of 2. सर्वांना माझे नमस्कार. मी एक गणिताविषयी एक कविता सांगणार आहे. कविताचे नाव आहे आयुष्याचे गणित. आयुष्याचे गणित वेगळे ओझरीत नाही राहत काही. श्वासही जातो सोडून जेव्हा शरीर आपले चालत नाही. हळूहळू करतो सुखाची बेरीज, दुःख वजा होत नाही. सुखाचा गुणाकार करायला नशीबच साथ देत नाही. सुख दुःखाची स्पर्धा होते ती काही संपत नाही. सगळेच प्रश्न सोपे तरीही आयुष्याचे गणित सुटत नाही. पाढेपाठ मी जरी केले विसरणी आल्यावर घरी, आता सांगते गंमत ती खरी मजापेक्षा बेरीजच बरी. आहे पडला विश्वास तरी शिकवा गणित मला कोणीतरी. गणित चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले 22. जुन्या 1500च्या बंद झाल्या नोटा, जुन्या 1500च्या बंद झाल्या नोटा, खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे 22चा वर्ग. फुलात फुल छापा, विक्री वजा खरेदी बरोबर नफा. भारतीची मॅच जिंकली 4 गडी. चेतन प्रकाश केरला. मी गणितावर आधारित काही कविता तयार केली आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर ची तत्व पायथागोरस सांगतो. गणिताच्या दुनियेतील जादू गणकाच्या हृदयात वाचतो. त्रिकोणामितीचे कोन साइन कोसची छाया, त्रिकोणामितीचे कोन साइन कोसची छाया, उत्तरे मिळविताना सर्वांनीच पाहिला चाकाकीचं माझे नाव जागृती मुकेश माले. मी आज सी.आर. राव या मॅथमॅटिशियन बद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे. सी.आर. राव was a great Indian mathematician. C.R. Rao was born on 10 September 1920 at Kadhani in Karnataka. He received his master's degree in mathematics from MRS ABN College. He ranked first in the examination. He then went to Calcutta in search of a job. मी तुम्हाला आज गणित या विषयाचा इतिहास व त्याच्यातील काही मॅथमॅटिशियन त्यांची माहिती सांगणार आहे. गणित हा विषयाची शोध केव्हा लागली, कसं झाले त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले गणित हा विषय आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचा आहे आणि आपण कुठेही गेलो आपल्याला गणित हा विषय लागतो. गणित हा विषयाचे उदाहरणार्थ म्हणून मिस्र देशातील पिरामिड. हा पिरामिडला जवळपास 5000 वर्ष झाले, पण तो पिरामिड आता सुद्धा आहे. मॅथमॅटिशियनचं म्हणणं असं आहे की त्याच्यात पायथागोरस याची शोध झाली. माझे नाव विजय कुमार कदम. सर्वप्रथम सगळ्यांना गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला गणित तज्ज्ञ आर्यभट्ट यांच्याबद्दल काही माहिती सांगू इच्छितो. जगाला शून्याची ओळख करून देणारे भारताचे सर्वात पहिले गणित तज्ज्ञ म्हणून आर्यभट्ट यांना ओळखले जाते. आर्यभट्ट यांचा अंकगणित, बीजगणित आणि भूमिती या शाखांचा सखोल अभ्यास होता. शकुंतला देवी. शकुंतला देवी ह्या 6 वर्षापासूनच मॅथ विषयात खूप हुशार होत्या. ते कॅल्क्युलेटरपेक्षाही त्यांचं कॅल्क्युलेशन हे खूप फास्ट होतं. ते दुसऱ्या देशात जाऊन सुद्धा त्यांची टेस्ट घेतली जात होती की ही व्यक्ती कसं काय इतकं फास्ट कॅल्क्युलेशन करू शकते. याच्यात काहीतरी गोंधळ आहे असं लोकांचं म्हणणं होतं. पण तिने त्यांना सुद्धा प्रूव्ह करून दाखवलं की मॅथ हा त्यांची कॅल्क्युलेशन ही फास्ट होते. त्याच्यानंतर आर्यभट्ट यांनी शून्याचं महत्त्व याचं कळवलं. शून्य हा काहीच नाही असं लोकांचं म्हणणं होतं, पण शून्य हा कोणत्याही अंकाच्या पुढे लागलो की तो अंक आपण आता 1 घेतला, 1च्या पुढे 0 लागलं तर तो 10 झाला, त्याच्या पुढे 0 लागलं तर 100 झालं. तर शून्य हा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे असं आर्यभट्ट याने प्रूव्ह करून दाखवलं. त्याच्यानंतर आयझॅक न्यूटन यांनी सायन्समध्ये न्यूटन फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ असे आपण शिकले. त्याच्यात त्याने ग्रॅव्हिटी याचं फाइंड केलंय, पण त्याच्यात सुद्धा आपल्याला फॉर्म्युला लागतात. एका वेळेस आपण असं म्हणलं की